का की नाना पटोलेंना हे घाबरतात, काय सांगाल? नाही, मी कोणाच्या बद्दल चॅलेंज करत नाही, पण येत्या 13 तारखेला साकोली या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराला राहुल गांधी येतात आहे आणि ती मोठी रॅली होणार आहे. नानाजी आपलं दिसून राहिले नाही. महायुतीचे नाही आहे, सॉरी, महाआघाडीचे उमेदवार प्रशांत पटोळे या सभेला नाही. तिथे काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, ज्यांनी तिकीट दिली त्यांनी फलले जी आहेत. रोहित पाटलांच्याही सभेला त्यांची अनुमती दिली. काय तुमचं बोलणं झालं का त्या संदर्भात? प्रचाराच्या मध्ये उमेदवारांनी जो काही त्यांचा प्रोग्राम असतो त्या प्रोग्राम प्रमाणेच त्यांना जावं लागतं. एवढा मोठा लोकसभा आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे उमेदवाराचं त्याच्यामध्ये भूमिका असते. आणि आमचे उमेदवार आता सडक-अर्जुनीच्या तालुक्याच्या दौऱ्यात आहे. त्यांनी मला विचारलं, पण मी त्यांना तुम्हाला सांगितलं की दौरा सोडून यायचा नाही. ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचे दौरे सोडून यायचे नसतात, कारण की तिथून मग तो त्यांचा दौरा हे होतो, बाधा येतो आणि त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही नाराजी निर्माण होते. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितले की तुमचं जे कॅम्पेन आहे तुम्ही चालू. काल नागपूरच्या सभेमध्ये सतीश चतुर्वेदींनी तुमचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. काय तुम्ही त्या सभेमध्ये होता, काय भावना आहे? बघा, जनभावना जेव्हा समोर येतात त्याच्यातलं वक्तव्य सतीश चतुर्वेदी म्हटलेलं आहे. पण मी एवढंच म्हणेल की आखरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आणलं गेलं पाहिजे. आज देशातली आणि राज्याची जी परिस्थिती आहे ती भयावह आहे. बीजेपीनी देशातल्या सगळ्या व्यवस्थेला बर्बाद केलेला आहे आणि म्हणून अशा या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणणं, इंडिया आघाडीचं सरकार आणणं हे आमचा प्रयत्न आहे. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहे आणि लोकभावना त्याच आहे. ज्यावेळेस नशीब माझं असेल आणि वेळ असेल तर होऊ शकू, पण नसेल तर त्याला किती घासलं तरी काही होऊ शकत नाही. पण मूळ भाग असा आहे की हायकमांड याच्यामध्ये निर्णय घेते, मी स्वतः घेत नाही. पण माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये कुठल्या परिस्थितीत आणि देशामध्ये जी आज सत्ता आहे ती सत्तेचं बदल करणं आणि जनजागृती करणं हे माझं काम आहे, ते मी करतो आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.